वॉटर रिटेन्शन म्हणजे वजन खूप वाढतं. अच्छा. म्हणजे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं, लिव्हरला सूज येणं, पुरुषांमध्ये इम्पॉर्टन्सी म्हणजे नपुसंकता येणं, या असा दुष्परिणाम या विरुद्ध अन्नाचा दिसू शकतो. वाघाच्या समोर शेळी बांधली आणि त्या शेळीला सांगितलं की वजन वाढव, तर होईल का? नाही वाढणार आहे. आता मिल्कशेक मध्ये विरुद्ध अन्न सांगितलं ना आपण, मिल्कशेक हे विरुद्ध अन्न सांगितलंय, स्ट्रॉबेरी मिल्कशेक हे कायम नाही घ्यायचंय, पण ह्याला एक अपवाद आहे. हे विरुद्ध अन्न सतत सेवन केलं तर बाळामध्ये आपण बघतो की हल्ली लहान वयातच चष्मा आलेला आहे. तर हे सगळं मातेच्या आहारावर अवलंबून. आज पॅकेट फूड आहे त्याला मी विरुद्ध अन्नच म्हणते, कारण ते इतकं ते तेलात तळलेलं असतं की त्याचा तुमच्या लिव्हरला त्रास होतो आणि तुमची चयापचय क्रिया बिघडतेच. मग पीसीओडी, पीसीओएस, झोप न लागणं, इन्सोमनिया, लठ्ठपणा हे विकार त्यातनं निर्माण होतात. मग आपण किती प्रमाणात खातो, कसे खातो, कधी खातो, यासाठीचे काही नियम आहेत का? पण आज बाजारामध्ये जे मध अवेलेबल आहेत ॲगमार्कचे, म्हणजे ज्याच्यावर मार्क असतो, तर ते हे सगळे मध गरम केलेलेच असतात. अच्छा. सो प्युअर मध मिळणं कठीण असतं. पण बंगालमध्ये तर दूध बेतकी नावाची रेसिपी आहे बघ, त्यामध्ये दूध आणि मासा याचा एकत्रितपणे ती रेसिपी बनवली जाते. तर मग त्यांना काही त्रास होत नसेल का? तुला डास चावला समजा, तर तुझ्या शरीरावर काहीतरी रिॲक्शन तुला दिसते ना, हो ना, एक गांधी उठलेली दिसते. तशीच रिॲक्शन आपलं शरीर आपल्याला हे विरुद्ध अन्न सेवन केलं तर दिसतं. म्हणजे पूर्वीपासून सवय की काही ऍसिडिटी झाली की दूध दही भात खा, तर खरं म्हटलं तर हे एकत्र नाही घ्यायला पाहिजे. तर गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणे दरम्यान आणि डिलिव्हरी नंतर असे कोणते विरुद्ध अन्न पदार्थ आहेत जे की टाळले पाहिजेत? मग हिस्ट्री टेकिंग मध्ये कळलं की रात्रीच्या जेवणामध्ये तिच्या ताक असतं. म्हणजे ताक हे जरी औषध असलं तरी ते रात्री नाही घ्यायचंय. बरोबर. पण असे कोण नशीबवान लोक आहेत ज्यांना बाबा विरुद्ध अन्न खाऊन सुद्धा काही त्रास होत नाही? प्रत्येक घरात चहा चपाती अगदी आवडीने खाल्ले जाते. मिल्कशेक्स तर आपले फेवरेट असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हे विरुद्ध अन्न आहेत आणि अशा प्रकारच्या विरुद्ध अन्नपदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो. तर ते कोणते परिणाम आहेत हे आज आपण जाणून घेऊया तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मानसी मेहेंदळे यांच्याकडून. मॅडम, तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या ओवापो यूट्यूब चॅनेलवरती. खरं तर आजचा आपला खूप महत्त्वाचा विषय आहे विरुद्ध अन्न. आणि विरुद्ध अन्न नेमकं काय ते आपल्याला माहितीच नाही आहे, त्यामुळे कळत नकळत हे विरुद्ध अन्न पदार्थ आपल्या रोजच्या जीवनात खाल्ले जातात. तर आम्हाला सांगशील का विरुद्ध अन्न म्हणजे काय आणि विरुद्ध अन्न पदार्थ कसे ओळखावेत? विरुद्ध अन्न बऱ्याच जणांना हे माहीतच नाही आहे की चहा पोळी हे एकत्र खाणं हे विरुद्ध अन्न आहे. हो ना. दोन्ही पदार्थ तुम्ही वेगवेगळे खाल्लेत ना तर ते खूप चांगले आहेत. बरोबर. म्हणजे नुसता चहा घ्या, नुसती पोळी खा, चालेल, पण चहा आणि पोळी असं एकत्र बुडवून खाऊ नका. म्हणजे 100 10 लोकांना याचा त्रास होऊ शकतो. पण याच्यामुळे काय साईड इफेक्ट्स होतात ते आज आपण जाणून घेणार आहोत की विरुद्ध अन्न म्हणजे नक्की काय. तर विरुद्ध अन्न म्हणजे काय की दोन पदार्थ एकत्र आले, म्हणजे खरे दोन्ही चांगले, पण त्यांचं जर कॉम्बिनेशन झालं तर शरीराकडनं एक रिॲक्शन दिली जाते आणि त्यामुळे ते विरुद्ध अन्न म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ तुला सांगते की आपण कुठल्याही लाईफस्टाईलमध्ये म्हणजे कुठल्याही हवामानामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी आपल्या शरीराकडनं होमिओस्टॅसिस जपला जातो. बरोबर. म्हणजे आता थंडीत गेलो तर शरीराकडनं वेगळी रिॲक्शन असते की आपल्याला शरीराला ऊब मिळायला पाहिजे असं शरीर बघतं. जसं हिवाळ्यामध्ये तसंच एखादं अन्न जर आपण दोन्ही अन्न एकत्र कंबाईन केली तर त्यामुळे आपल्या चयापचय प्रक्रियेमध्ये, चयापचय म्हणजे काय, तर आपल्या पचनामध्ये अडथळा येतो आणि नवीन पेशींची निर्मिती होण्यामध्ये अडथळा आल्यामुळे या विरुद्ध अन्नाचा आपल्या शरीराला त्रास होतो. दूध आणि गव्हाचा पदार्थ हा एकत्र घ्यायचा नाही. अच्छा. तू म्हणशील की एवढे वर्ष लोक हे खातायत. हो ना. चहा पोळी म्हणजे प्रत्येक घरातला नाश्ता आहे म्हटलंस तरी चालेल. इनफॅक्ट मी पण कॉलेजला जाताना चहा पोळीच खाऊन जायची. आता बघ, आता 100 जणांना त्रास होत नाही, पण त्या 100 मधल्या 20 जणांचा आहे ना असा त्रास होतो की अंगावरती काळे मार्क्स येणं, म्हणजे इतकं टॅनिंग होतं, स्किन रॅशेस येणं, आणि ते म्हणतात हे काळे चट्टे का आलेत कळत नाही. जेव्हा ते भेटायला येतात, डायग्नोसिस करतो, तेव्हा आपल्याला कळतं की हे विरुद्ध अन्नाचं सेवन, म्हणजे हिस्ट्री टेकिंग मध्ये पहिला पार्ट कळतो की हे त्यामुळे झालंय. विरुद्ध अन्नाचे प्रकार कोणते आणि त्याचा आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतो? आचार्य चरकाचार्यांनी याचे वेगवेगळे प्रकार वर्णन केले. आता देशविरुद्ध जर आपण घेतलं की देशविरुद्ध कसं, उष्ण प्रदेशामध्ये जर आपण तिखट पदार्थ अधिक खाल्ले तर आपल्याला ऍसिडिटी, जळजळ हा त्रास होणार आहे, म्हणजे हे देशविरुद्ध झालं. कालविरुद्ध म्हणजे काय, रात्री दही खाल्लं तर सर्दी होणार आहे, श्वास घ्यायला त्रास होणार आहे, हे कालविरुद्ध झालं विरुद्ध अन्न. एक पेशंट अशीच आलेली की तिला म्हणजे रोज रात्री म्हणजे ती म्हणायची की मला झोप लागत नाही, नाक चोंदतं. मग हिस्ट्री टेकिंग मध्ये कळलं की रात्रीच्या जेवणामध्ये तिच्या ताक असतं. म्हणजे ताक हे जरी औषध असलं तरी ते रात्री नाही घ्यायचंय. बरोबर. म्हणजे ते कालविरुद्ध झालं की तेव्हा ते दही घेतल्यामुळे तिला त्रास झाला.
आता काही पदार्थ आपण गरम करून घ्यायचे नसतात, जसं की मध. जर मध आपण गरम केला तर पचनासाठी जे आवश्यक एन्झाईम्स आहेत ते स्त्रवायला म्हणजे ते कमी प्रमाणात स्त्रवले जातात, पचन होत नाही. सो मध कधीही गरम करून घेऊ नका. आणि वेट लॉस साठी तर मध पाणी पिलं जातं, त्याबद्दल काय सांगते? ते साधं मध पाणी घ्या, गरम पाणी घेऊ नका. म्हणजे वेट लॉस करायचंय तुम्ही मध पाणी घ्या, पण ते गरम पाण्यात मध घेऊ नका. गरम पाण्यामध्ये लिंबूच घ्या. बरं. तर गरम पाणी घेता म्हणजे आता क्रमविरुद्ध म्हटलं तर मध खाल्ल्यानंतर गरम पाणी घ्यायचं नाहीये, गरम पाण्यात मध घालायचं नाहीये, पचन बिघडणार आहे. पण आज बाजारामध्ये जे मध अवेलेबल आहेत ॲग्मार्कचे, म्हणजे ज्याच्यावर मार्क असतो, तर ते हे सगळे मध गरम केलेलेच असतात. अच्छा. सो प्युअर मध मिळणं कठीण असतं. आणि मग ह्यातनं आपल्याला काय काय जे त्रास होतात त्यामुळे आपले त्वचा विकार किंवा ह्याची सुरुवात होत असते. म्हणून आपण हे विरुद्धांना टाळायचं असतं. अजून एक म्हणजे आपण ज्या पंजाबी ग्रेव्हीज बनवतो त्याच्यामध्ये आपण दही गरम करतो, तर ते दही कधी गरम करून खायचं नसतं. अच्छा. म्हणजे आता ताकामध्ये कसं करतो आपण, ताक म्हणजे कढी करतो, तर त्या कढीमध्ये सुद्धा आपण डाळीचं पीठ लावतो आणि ती कढी करतो. पण अशी कढी सुद्धा आपण वारंवार नाही घ्यायची. हो का? शेवयांची खीर आणि दूध हे सुद्धा विरुद्ध अन्न होतं. पण खीर पूर्वी आपण अशी सतत नाही घ्यायचो ना, ती फक्त सणासुदीला असायची, ऑकेजनली आपण वापरायचो. तर त्यासाठी आपल्याला हे विरुद्ध अन्न जर रोज आहारात असतील तर आपल्याला त्याचा त्रास होत असतो. चहा आणि लसूण म्हणजे ते एकत्र नाही घ्यायचंय. म्हणजे आपण खिचडी खातो त्याच्याबरोबर दूध नाही घ्यायचंय, त्यांनी पण त्वचा विकार होऊ शकतात. म्हणजे असे अनेक पदार्थ आहेत की जे आपण खरे टाळले पाहिजेत. की आता दूध आणि मीठ एकत्र नाही घ्यायचंय, त्यांनी केस गळणं इत्यादी त्रास होतात. तर तसंच आपण दूध दही भात खातो, बरोबर आहे. म्हणजे पूर्वीपासून सवय की काही ऍसिडिटी झाली की दूध दही भात खा, तर खरं म्हटलं तर हे एकत्र नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे दूध आणि म्हणजे दही भात नुसता खाल्ला तर चालेल, पण दूध दही आणि भात एकत्र नाही खायचं. की आपण शास्त्र म्हणून काही जरी तरी त्याच्यात थोडं दही घालत असतो, पण ह्याचा परिणाम असा होतो की आपल्याला सतत सर्दी खोकल्याचा त्रास त्यामुळे होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला हे पदार्थ अवॉइड करायचे. आता दही गरम केल्यामुळे काय होतं, तर दही गरम जर आपण केलं तरी सुद्धा पचनक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे दही गरम करून नाही खायचंय. आता तुला डास चावला समजा, तर तुझ्या शरीरावर काहीतरी रिॲक्शन तुला दिसते ना, एक गांधी उठलेली दिसते. तशीच रिॲक्शन आपलं शरीर आपल्याला हे विरुद्ध अन्न सेवन केलं तर दिसतं. म्हणजे आता शिकरण पोळी अनेक लोक खातात, सगळ्यांना त्रास होतो असं नाही, पण 100 50 लोकांना त्यामुळे सर्दी खोकला, ॲलर्जिक कफ खोकला हा होऊ शकतो. म्हणजे हे विरुद्ध अन्न जे असतं त्याचा परिणाम आपल्याला लगेच नाही दिसत, काही वर्षांनी दिसतो. म्हणजे क्रॉनिक डिसऑर्डर होतात. फ्रेंच फ्राईज आज आपण आवडीने खातो, पण ते किती वेळा तळलेल्या परत परत तेलात ते तळलेलं जे तेल असतं ना, वारंवार तळून जे तेल म्हणजे गरम करून वापरलेलं जे तेल असतं ते जर आपण सतत घेत असू तर त्यामुळे आपल्या आतड्यांना इजा होत असते. तर ते विरुद्ध अन्न आहे, त्यामुळे IBS असा त्रास होतो. तर त्यामुळे तळणीचं जे तेल असतं ते एकदाच वापरा, जेवढं आवश्यक आहे तेवढं घ्या. पण ते वडापाव मध्ये पण तसंच केलं जातं आणि मग त्यामुळे मग फॅटी लिव्हर या अशा समस्यांची निर्मिती होते. कारण आपला आहार हेच आपलं औषध आहे ना. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय तर ती गोष्ट आपण अवॉइड केली पाहिजे. कारण तू म्हणशील की आता एवढे वर्ष चहा पोळी खाऊन कुठे काय झालंय, केस पांढरे नाही झाले, काही त्रास नाही, धडधाकट आहेत. पण ज्यांना त्रास होतो त्यांना खूप मेजरली त्रास होतो. मग त्याचं रूपांतर कुठेही आपल्याला वेगवेगळ्या डिसऑर्डर मध्ये दिसतं. जसं की वॉटर रिटेन्शन म्हणजे वजन खूप वाढतं, म्हणजे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं, लिव्हरला सूज येणं, पुरुषांमध्ये इम्पॉर्टन्सी म्हणजे नपुसंकता येणं, या असा दुष्परिणाम या विरुद्ध अन्नाचा दिसू शकतो. आणि मध आणि तूप, आता पंचामृत आपण करतो त्याच्यामध्ये मध आणि तूप असतं, पण ते समप्रमाणात नाही घ्यायचं. थोडंसं तूप जास्त घ्यायचं, मध थोडा कमी घ्यायचा. पंचामृत इतकं सुंदर खरं औषध आहे, पण त्याच्यामध्ये जर आपण मध आणि तूप समप्रमाणात घेतलं तर ते विषासारखं काम करतं. त्यामुळे हे प्रत्येकाला माहित पाहिजे की आपण काय खातोय, किती प्रमाणात खातोय. रात्री दही खायचं नाही. किंवा आता हृदय विरुद्ध म्हणजे काय, आपल्या मनाच्या विरुद्ध कोणतंही काम करणं, हे सुद्धा विरुद्ध अन्न आहे. की एखाद्याला जेवायचं नाही आणि जबरदस्ती खाल्लं तर अग्नी मंद होणार आहे ना. तर अग्नी हा महत्वाचा आहे. आपला जो जठर अग्नी आहे तो मंद व्हायला नको, म्हणून हे विरुद्ध अन्न आपण खायचं नाहीये. आता दूध आणि मासे याचं उदाहरण तुला सांगते. आता दूध हे कसं आहे, शीतवीर्य आहे, आणि मासे हे उष्णवीर्य आहे. तर आता हे दोन्ही जेव्हा आपण एकत्र करतो हे विरुद्ध अन्न झालं. त्यामुळे रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं, आणि मग ह्याचे आपल्याला दुष्परिणाम किती
जास्त प्रमाणात दिसतात की मायग्रेनचा त्रास, कोलेस्ट्रॉल वाढणं, व्हेरिकोज वेन्स, अशा त्रासापर्यंत आपण पोहोचतो. पण आपल्याला माहित नसतं की हे आपण खायचं नाहीये. पण बंगालमध्ये तर दूध बेतकी नावाची रेसिपी आहे बघ, त्यामध्ये दूध आणि मासा याचा एकत्रितपणे ती रेसिपी बनवली जाते. तर मग त्यांना काही त्रास होत नसेल का? मी आत्ता जसं म्हटलं की त्रास होत नाही असं नाही, पण तो त्रास काही वर्षांनी दिसतो. त्यामुळे जेव्हा व्हेरिकोज वेन्स पायर दिसतात तेव्हा त्यांना हे कळत नाही की मला हा त्रास त्यामुळे होतोय. अच्छा, आपल्याला काय वाटतं वयापरत्वे झालेला त्रास आहे, पण हे जर आपण अन्न अवॉइड केलं तर हा त्रास होणार नाही. आणि घ्यावं, महिन्यातनं एकदा ठीक आहे, पण रोज नसावं. अच्छा, अति तेथे माती. काही पदार्थ आपण जर रोज घेतले तर त्याचा त्रास होतोय. आपल्याला एवढंच समजवायचं की तुम्ही चहापोळी कधीतरी खा ना, जरूर खा, पण ती रोज खाऊ नका. रोज खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. आता कधी कधी काही जणांना ती सातम्य पण होते, त्यांना त्रास होत नाही, पण काही जणांना जर त्यामुळे खूप सर्दी खोकला, आज ती सर्दी इतक्या प्रमाणात होते की त्यांनी शरीरात आम निर्माण होतो. मग छोट्या सांध्यांच्या ठिकाणी सूज येणं, हातपाय हलवण्यासाठी स्टिफनेस निर्माण होणं, इतका त्रास आपल्याला त्यांनी सुरुवात होतो. म्हणजे आपल्या शरीरात नवीन पेशी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि म्हणून हे विरुद्धांना नाही घ्यायचंय. बरोबर. कालभोजनम पथ्य कारणम म्हणजे योग्य काळी योग्य आहार घेतल्यामुळे आपला अग्नी उत्तम राहतो. आणि जर आपला अग्नी उत्तम असेल तर आपलं आरोग्य उत्तम राहतं. आपल्या शरीरामधला आपला जाठर अग्नी आहे, हा जर उत्तम असेल तर आपण निरोगी राहतो. आणि जर मंदाग्नी झाला, आपल्याला अग्निमांद्य झालं, तर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यामुळे कालभोजनम पथ्य कारणम हे कायम लक्षात ठेवायचंय. विरुद्धांनाचे कोणकोणते पदार्थ आपण नाही खायचे? दूध आणि खिचडी एकत्र खायची नाही. दूध आणि गव्हाचा पदार्थ एकत्र खायचा नाही. दूध आणि फळ एकत्र खायचं नाही. काय होतं, यांनी आपल्या पचन संस्थेमध्ये बिघाड होतो. आपल्या शरीरातला कफ वाढतो. ॲलर्जिक सर्दी, खोकला, कफ इत्यादी त्रास या कॉम्बिनेशननी होतो. तू म्हणशील की पोटात जाऊन तर हे एकत्र होतं, मग काय करायचं? तर पोटात जाऊन एकत्र झालं तरी जे लाळेमध्ये त्यांचा संयोग तयार होतो त्यातनं व्याधीची निर्मिती होत असते. आपल्या लाळेमध्ये टायलिन असतं आणि तिथे ते आपल्या स्टार्चचं पचन व्हायला सुरुवात आपल्या मुखातनं होत असते आणि ही प्रोसेस यकृतापर्यंत चालते. जर आपण विरुद्ध अन्न घेतलं तर हे लाळ स्त्रवणं कमी होतं. लाळच नीट स्त्रवली नाही तर आपलं अन्न नीट पचन होईल का? नाही ना. त्यामुळे आपल्याला हा संयोग टाळायचा आहे. म्हणजे चहा वाईट नाहीये, पोळी वाईट नाहीये, ते दोन्ही तुम्ही एकत्र जेव्हा चावता त्यातनं जी लाळ तयार होते ती चुकीची आहे. की ड्राय अशी म्हणजे चिकट लाळ तयार होते आणि मग तिथनं व्याधीची सुरुवात होते. आणि म्हणून हे पदार्थ आपल्याला एकत्र खायचे नाहीये, ते आपल्याला अवॉइड करायचे. हे खरं कारण आहे तर विरुद्धांना न खाण्यामागचं. अगदी बरोबर. आता विरुद्धांना सतत खाल्लं तर काय त्रास होतो? तर विसर्प म्हणजे अंगावरती वेगवेगळ्या रॅशेस, म्हणजे इतक्या प्रमाणात गांधी येतात की खूप इचिंग होतं. रोज संध्याकाळी मोठमोठ्या गांधी अंगावर येतात आणि कळत नाही. लोक येऊन विचारतात ओपीडीमध्ये, मॅडम हा मला का असं होतंय, काय झालंय, मी इतकं औषध घेतोय तरीही खाज काही थांबत नाहीये, झोप लागत नाही, केस पांढरे व्हायला सुरुवात होते. कारण ह्यामुळे तुमच्या शरीरातला कफदोष बिघडत असतो विरुद्ध अन्न सेवन केल्यामुळे. जळजळ होते, ऍसिडिटी होते. तर हे सगळं टाळायचंय. आता अग्निविरुद्ध म्हणजे कसं बघ, आता काही पदार्थ सांगितलेत की जे गरम करून नाही घ्यायचे. म्हणजे आता दही गरम नाही करायचं, तर ते दही गरम केल्यामुळे त्या अग्नीचा त्याच्यावर संस्कार होतो ना. म्हणून आपण जेव्हा कढी करतो ना तेव्हा आपण कढीला वर्णफोडणी देतो. म्हणजे डाळीचं पीठ लावून ते आपण खूप उकळवत नाही, एक हलकंसं गरम करतो. म्हणून दही गरम करून खाऊ नये की त्यामुळे आपल्याला त्वचा विकार होतात. आणि दुसरं म्हणजे अग्निविरुद्ध. आता प्रत्येकाचा अग्नी आहे आपल्या शरीरामध्ये. जो आपला जाठर अग्नी आहे तो खूप महत्वाचा आहे. एखाद्याला अग्निमांद्य झालंय म्हणजे आपण कसं ओळखायचं? तर त्याचं स्टमक ब्लोटिंग आहे, पचत नाहीये, कोठा जड आहे, पोट नीट साफ होत नाही. आणि अशा व्यक्तीने रोज चीज, पनीर असे जड पदार्थ खाल्ले तर चालतील का? नाही ना. म्हणजे त्याला अपचन झालेलं आहे असून त्यांनी हे खाल्लं, मग हे झालं अग्निविरुद्ध. किंवा वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्या शरीरामध्ये वाताचं अधिक्य असतं, मग तेव्हा त्यांनी त्यांच्या शरीराला साजेसाच आहार घ्यायला पाहिजे. जसं वय वाढतं तसा आहार थोडा कमी का होतो? कारण त्यांचं पचन सुधारण्यासाठी ते जास्त वेळा खातात, म्हणजे टाइम इंटरवल कमी होतो. पण त्यांना जेवढं पचतंय तेवढंच त्यांनी खायचंय. ते जर त्यांनी मात्रा पाळली तर त्यांचा अग्नी चांगला राहतो. आणि जर अग्नी चांगला राहिला तर मग आपलं तेज चांगलं राहतं. आपण अन्न सात्विक, तामसिक, राजसिक अशा अनेक प्रकारचं खात असतो, तर सात्विक आहार असावा. शिळं अन्न हे तामसिक झालं, लसूण आलायुक्त अन्न तामसिक झालं. तर आपल्या मनाची प्रवृत्ती ही आपल्या आहारातनं घडत असते. त्यामुळे आपण सात्विक अन्न घेत असतो. आपलं हृदय विरुद्ध म्हणजे एखाद्याला एखाद्या व्यक्तीच्या बरोबर जेवायचं नाहीये आणि त्या व्यक्तीने बनवलेलं जेवण त्याला जेवायला लागलं तर त्याचे निगेटिव्ह
इम्पॅक्ट शरीरावर दिसतात. जसं वाघाच्या समोर शेळी बांधली आणि त्या शेळीला सांगितलं की वजन वाढव, तर होईल का? नाही वाढणार आहे, कारण तो निगेटिव्ह इम्पॅक्ट एवढा होईल. आणि हे विरुद्ध अन्न, मी असं म्हणते की विरुद्ध जमिनीत उगवलं तरी त्रास होतो. म्हणजे आता कोकणामध्ये बघ भात जास्त पिकतो, प्रत्येक ठिकाणची एक स्पेशालिटी आहे, त्या मातीत ते उगवतं आणि ते चांगलं उगवतं. सफरचंद कुठली चांगली, त्याची चव बघ ना एक वेगळी असते. सो त्या प्रदेशातलं अन्न त्या ठिकाणी, आता सीझनल फ्रुट्स आहेत, सीझनल व्हेजिटेबल्स आहेत, तर त्या आपण त्यावेळी घ्यायलाच पाहिजे. आता मिल्कशेक मध्ये विरुद्ध अन्न सांगितलं ना आपण, मिल्कशेक हे विरुद्ध अन्न सांगितलंय. स्ट्रॉबेरी मिल्कशेक हे कायम नाही घ्यायचंय, पण ह्याला एक अपवाद आहे, मँगो मिल्कशेक. हो का? हा, ह्याला विरुद्ध अन्न नाही सांगितलंय, ते तुम्ही घेऊ शकता, ते तर माझं फेवरेट आहे. सो मँगो मिल्कशेक हे घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे ते विरुद्ध अन्न नाहीये. म्हणजे किती सखोल विचार हा आचार्यांनी केलाय की एकच फळ असं सांगितलंय की जे विरुद्ध अन्न नाहीये. सोप्या सोप्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायला खूप इझी आहे. जर कोल्ड्रिंक्स आपण अधिक प्रमाणात घेत असू तर ते आपल्या बोन्ससाठी चांगलं नाहीये. सो त्याची आपल्याला काळजी घ्यायची की ते पदार्थ आपल्याला कंट्रोलमध्ये घ्यायचे. आयुर्वेदामध्ये अनुमान प्रमाण सांगितलंय. म्हणजे काय की आग लागल्यावर धूर दिसतो ना, तर कधी कधी आपल्याला लक्षण नाही, अग्नी दिसणार नाही, पण आपल्याला आग लागल्यावरती जो धूर येतोय तो दिसतोय. म्हणजे आपण डायग्नोज काय करायचं की कुठेतरी अग्नी पेटलेला आहे. म्हणजे लक्षण दिसतंय ना, म्हणजे काहीतरी कारण आहे आणि तो हेतू आपल्याला शोधून काढायचा आहे. म्हणजे जर तुम्हाला खूप केस गळतायत, तुमचे केस अति प्रमाणात पिकतायत, तुमचं वजन अतिरिक्त वाढतंय, किंवा आपण म्हणतो की तुम्हाला भूकच लागत नाही, किंवा तुम्हाला त्वचा विकार होत आहेत, अंगाला खाज येतेय, किंवा तुम्हाला वॉटर रिटेन्शन म्हणजे अंगाला सूज येतेय, तर मग कारण शोधायला हवं ना. मग डाएट पासून सुरुवात करायची. आपण आहारात काही चुकीचं घेत नाही आहोत का, चुकीच्या वेळी जेवणं, यामुळे पण त्रास होतो. सो विरुद्ध अन्न, विरुद्ध आहार हे ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. अच्छा, मग आपण किती प्रमाणात खातो, कसे खातो, कधी खातो, यासाठीचे काही नियम आहेत का? खूप छान नियम सांगितले आहेत. उष्णम अश्नियात, म्हणजे आपण गरम जेवायचंय, जेवताना बोलायचं नाहीये. अच्छा, आपण जेवताना वदनी कवळ घेता का म्हणतो, कारण त्या अग्निदेवतेला नमस्कार करून सांगतो की माझ्या शरीरात अन्नाचं पचन नीट होऊ दे. कारण आपल्यासाठी आहार हेच औषध असून त्यामुळे चांगले धातू तयार होतात. त्यामुळे आपल्याला भूक लागल्यावरच आपण खायचंय. पहिले हे सांगितलंय की लोक विचारतात मॅडम मी डाएट कसं ठरवू, तर तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही पौष्टिक आहार घ्या. म्हणजे काही फ्राईड फूड नका खाऊ, तुमच्या जिभेचे चोचले जरूर पुरवा, पण पौष्टिक गोष्टी घेऊन. बऱ्याचदा वेळा पण चुकल्या जातात जेवणाच्या, की बाबा आता नाही, माझं काम आहे, माझी मीटिंग आहे, म्हणून पुढे ढकललं जातं, तर त्याचा पण आपल्या शरीरावर इम्पॅक्ट होत असणार आहे. आपलं अन्न हे इट्स लाईक आपलं फ्युएल. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं नाही तर गाडी चालेल का? नाही चालणार आहे. सो आपल्याला काही वेळा ठरवून घ्यायला पाहिजेत. आता पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे, आता तिने जर शेंगदाणा सतत खाल्ला तर तिला डोकं दुखणार आहे, तिच्यासाठी ते विरुद्ध अन्न आहे. प्रत्येक प्रकृतीनुसार हे अन्न डिसाईड होतं. आता तिला वेळेवर जेवायलाच पाहिजे. ती जर वेळेवर जेवली नाही तर ऍसिडिटीचं प्रमाण वाढून डोकेदुखी होते. उन्हामध्ये बाहेर जाणं हे त्या व्यक्तीसाठी असं असतं की घरी आल्यावर डोकं दुखणार. सो म्हणजे इट्स अ प्रत्येकासाठी काही काही गोष्ट विरुद्ध सांगितल्या. आता जी कफ प्रकृतीची व्यक्ती आहे तिने रात्री दही खाल्लं तर तिला हमखास श्वास घ्यायला त्रास होणार, घोरणं वाढणार, नाकातनं पाणी येणं, हा त्रास तिला होऊ शकतो. केळं सगळ्यांना चालतं, पण कफ प्रकृतीची व्यक्ती आहे, तिने मोठं केळं खाल्लं तर तिला खोकला होणारच. सो प्रत्येक प्रकृतीनुसार हे वेगवेगळ्या गोष्टी खूप मायन्यूटली आपल्याला समजून घ्यायला लागतात. की आता वात प्रकृतीचा व्यक्ती आहे आणि त्यांनी सतत कडधान्य वातूळ आहार घेतला तर मग फार्टिंग होणार, गॅस होणार. सो म्हणजे इतक्या बारीक गोष्टी आहेत. बापरे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला बॉडी आपली सांगत जाते की बाबा हा तुला हा त्रास आहे किंवा तुझ्या प्रकृतीप्रमाणे तू हे खायला नको पाहिजे, पण आपण ते खातोच आणि त्याचे त्रास आपल्याला दिसून येतात. आता बघ ना, एक मुलगी होती, ती आलेली, ती म्हणाली की मॅडम मला ना ऑफिसमध्ये मला खूप स्ट्रेस येतो, कारण माझे कलिग्स एवढे सपोर्टिव्ह नाहीयेत, मला कामाचा ताण येतो. सो ती एकदम बारीक 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 होत गेली, कारण तिला डिप्रेशन यायला लागलं. सो विरुद्ध अन्न म्हणजे मनाचं अन्न काय आहे, चांगले विचार. हो ना, बरोबर. तर ते मनाला पण सकस अन्न नाही मिळालं, म्हणून आपण म्हणतो ना की एखाद्याला एखादा कम्फर्ट झोन लागतो. बरोबर. आपल्याला पण रोज कोणी सारखे 4 टोमणे मारले आपण तिथे कम्फर्टेबली काम नाही करू शकत. मग त्या व्यक्तीला असं वाटतं 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, माझं आरोग्य उत्तम राहायला पाहिजे. कारण त्याचा जो ताण येतो ना
त्यांनी तिची प्रकृती ढासळत होती. पूर्ण काउन्सिलिंग केल्यावर कळलं की तिला तिथे कम्फर्टेबल ह्या वातावरणामुळे वाटत नव्हतं. तिने जॉब चेंज केला, खूप छान नवीन फ्रेंड्स झाले. तीच मुलगी पुढच्या आली तेव्हा इतकी आनंदी होती. सो आपलं सभोवतालचं वातावरण, आपल्या घरातलं वातावरण, आपले आचार विचार हे आपल्या मनासाठीच अन्न आहे. जर ते तुम्ही जपलं तर मन जर हेल्दी राहिलं तर शरीर राहणारच आहे. खरं आहे. तर गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेदरम्यान आणि डिलिव्हरी नंतर असे कोणते विरुद्ध अन्न पदार्थ आहेत जे की टाळले पाहिजेत? आता बघ, जसं आपण गर्भिणीला पंचामृत सेवन करायला देत असतो, कारण त्यामुळे बाळाची त्वचा, केस चांगले येतात. तर तेव्हा गर्भिणीने एक लक्षात ठेवायचं आहे की मध आणि तूप हे समप्रमाणात नाही घ्यायचं. किंवा आता गर्भिणीने सतत चहा पोळी खाल्ली किंवा दूध पोळी घेतली तर तिला सर्दी खोकला होऊ शकतो. किंवा आपण म्हणतो ना, हे विरुद्ध अन्न सतत सेवन केलं तर बाळामध्ये आपण बघतो की हल्ली लहान वयातच चष्मा आलेला आहे. तर हे सगळं मातेच्या आहारावर अवलंबून आहे. तिने सात्विक आहार घ्यायचा आहे, तामसिक आहार नाही घ्यायचा. तिच्या मनाला आपण जपतो ना, तिच्या मनास डोहाळे पुरवणं काय असतं की तिला जी इच्छा होते तेच तिने खायचंय. ते तिचं सात्म्य अन्न आहे. विरुद्ध अन्न, कालविरुद्ध, देशविरुद्ध हे तिने फॉलो करायचंय. की आता तिला प्रत्येक महिन्यामध्ये जी परिचर्या आहे की 4थ्या महिन्यामध्ये तिने लोणी खायचंय की त्यामुळे बाळाचं हृदय मजबूत होईल. सो जे तिला सांगितलंय गर्भिणीला ते पदार्थ सेवन करायचे. पण गर्भिणीने ज्या गोष्टी करायच्या नाहीयेत त्या तिने करायच्या नाहीत, की ज्यामुळे आता समजा जड उचलायचं नाही. काही पदार्थ आपण तिला खायचे नाही सांगतो गर्भिणीला. आता पालक पनीर आपण खातो, त्यातलं जे पनीर आहे ते आपल्याला कॅल्शियम देतं आणि पालक आपल्याला आयर्न देतं. पण हे दोन्ही एकत्र नाही खायचं, त्यांचं ॲब्झॉर्प्शन नीट होत नाही. त्यामुळे तुम्ही दाल पालक घ्या ते चालेल, किंवा पनीर नुसतं पनीरची भुर्जी करून खा ते चालेल, पण ते एकत्र घ्यायचं नाही. आता नाचणी आणि दूध त्याच्यात पण तसंच होतं की आपल्याला त्याच्यामधनं नाचणीची तुम्ही खीर केली तर ती न करता तुम्ही ताकातलं नाचणी आपण कालवून करतो तसं करा, उपीट करतो तसं, पण खीर करून नका घेऊ. म्हणजे कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन किंवा आयर्नचं ॲब्झॉर्प्शन त्यातनं चांगलं होऊ शकेल. कारण दूध कॅल्शियमचा सोर्स आहे, नाचणीमधनं आयर्न मिळतं, म्हणून ते एकत्र नाही घ्यायचं त्यांचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होण्यासाठी. आता डिलिव्हरी झाली आहे तर त्याच्यानंतर सुतिका परिचर्या सांगितली आहे की तिने कानात कापूस घालायचा आहे, दूध चांगलं येण्यासाठी तिने काय करायचं आहे, किंवा तिने डोक्याला स्कार्फ लावून का बसायचंय, तिने 1 महिना तिच्या अंगाला तेल लावून का घ्यायचंय. तर ह्याला कारण आहे की ह्यांनी तिच्या शरीरात आलेला थकवा पूर्ण निघून जातो. आता ही आई, जी नवीन आई आहे, सुतिका आहे, जर ती हे पदार्थ विरुद्धांना सेवन करत असेल, शिकरण पोळी आहे, मिल्कशेक्स आहे, तर त्यामुळे बाळाला सर्दी होते. म्हणजे कारण तिचं दूधच पिऊन तो वाढतोय ना, म्हणून त्यावेळी या गोष्टी अवॉइड करायच्या. हो ना, कारण असं म्हटलं जाते अरे मी तर बाळाला व्यवस्थित खायला घालते तर याला सर्दी कशी होते, त्यामागचं कारण तर कळूनच येत नाही. मातेचा आहार हे खूप बारकाईने आपल्याला ठरवायला लागतो, कारण तिचं वजन वाढवून द्यायचं नसतं, त्याचा त्रास बाळाला होऊन द्यायचा नसतो. त्यामुळे मातेचा आहार अगदी छान व्यवस्थित हवा. आणि हे पदार्थ काही दिवसांसाठी नक्कीच अवॉइड करू शकतो. आज पॅकेट फूड आहे त्याला मी विरुद्धांनाच म्हणते, कारण ते इतकं ते तेलात तळलेलं असतं की त्याचा तुमच्या लिव्हरला त्रास होतो आणि तुमची चयापचय क्रिया त्यातनं बिघडतेच. मग PCOD, PCOS, झोप न लागणं, इन्सोमनिया, लठ्ठपणा हे विकार त्यातनं निर्माण होतात. अच्छा, PCOD वरती एक स्पेशल व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत, तो तुम्ही नक्की पहा. लहान मुलांना नवीन चवीची, नवीन अन्नपदार्थांची ओळख करून देत असताना वेगवेगळे अन्नपदार्थ खायला घातले जातात. तर मग असे कोणते विरुद्ध अन्न आहेत जे लहान मुलांसाठी खायला देऊ नयेत? आता एखाद्या लहान मुलाला जर आपण रोजच बाहेरचे चिप्स देत असू तर ते त्याच्यासाठी निश्चित विरुद्ध अन्न आहे. कारण लहान वयामध्ये कफ आधिक्य असतं शरीरामध्ये. सो त्याला असे पदार्थ द्यायचे लहान मुलांना की ज्यांनी कफ वाढणार नाही. आता एखाद्याला टेंडन्सी आहे, सर्दी खोकला सतत होतो आणि त्याला आपण आईस्क्रीम सारखं दिलं तर चालेल का? नाही चालणार. कधीतरी नक्की खाऊ दे. आईस्क्रीम कधी खाल्ल्यावरती गरम पाण्याने गुळण्या करायचं, हे एक लक्षात ठेवायचं, म्हणजे त्यांनी त्याला त्रास होत नाही. किंवा अधिक प्रमाणात साखर दिली जाते. आज न्यूबॉर्न बेबीज जे असतात त्यांना जेव्हा मातेचं दूध सोडून बाहेरचं दूध दिलं जातं तर तेव्हा त्यांना त्याच्यात साखर घालून दिली जाते. तर ती साखर नाही घालायची दुधामध्ये. अगदी म्हणजे मायन्यूट प्रमाणात घातली तर ठीक आहे चव येण्यासाठी, पण त्यांना दुधामध्ये साखर न घालता ते द्यायला पाहिजे, तर ते त्यांना सात्म्य होतं. जर आपण त्याच्यात साखर घातली तर न्यूबॉर्न म्हणजे त्यांचे जे दात चांगले येत असतात ते सगळे किडलेले होतात. सो ही काळजी म्हणजे जे न्यूली पेरेंट्स झालेत त्यांनी ही काळजी घ्यायलाच पाहिजे. किंवा त्यांना चमचा वाटीने दूध पाजायचंय, बाटलीने दूध द्यायचं नाही. अच्छा,
सो ही काळजी त्यांनी निश्चित घ्यायला पाहिजे. आणि दूध देऊन झाल्यावर बोटानी त्यांची हिरडी क्लीन करायची असते. म्हणजे कसं ते चूळ नाही भरू शकत ना. सो ही काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. किंवा आता अगदी न्यूबॉर्न बेबी आहे तर आईचं दूध हेच त्यांच्यासाठी अन्न आहे. त्यांना तेव्हा काही वेगवेगळे प्रयोग करून म्हणजे त्यांच्या पेडियाट्रिशियनला विचारूनच 6 महिन्यांनी जे काही आहे ते सुरू करायचं. आता एखादा पदार्थ खाल्ला लहान मुलांनी आणि त्याला पायावरती रॅश आली, असं बऱ्याच वेळेला होतं की चीजचं एक्झाम्पल देईन की एक कफ होतो काही मुलांना, काही मुलांना त्यांनी पायावरती रॅशेस पण येतात. तर आपल्याला कळतं की अरे हा पदार्थ खाल्ल्यावर हा त्रास होतोय, तर ते आपण अवॉइड करायचंय. पण प्रत्येकालाच होईल असं नाहीये. काही जणांना ज्यांना त्रास होतोय ना त्यांनी ती गोष्ट अवॉइड करायची. साखरेचं प्रमाण, प्रोटीन्सचं प्रमाण, कार्ब्सचं प्रमाण, विटॅमिन्सचं प्रमाण हे सगळं आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचंय की हे पदार्थ आहारात असायलाच पाहिजेत. पाणी किती प्यायचंय, एखाद्या मुलांनी पाणीच कमी प्यायलं तरी पण नाही चालणार आहे ना. पाणी हे जीवन आहे, त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि पदार्थांमध्ये आपण म्हटलं तर सगळं खायचं आहे, पण काही गोष्टींचा त्रास झाला तर त्या फक्त अवॉइड करायच्या. चालेल. अजून एक लहान मुलांमध्ये कॉमन प्रॉब्लेम आपण पाहतो की लहान मुलांना झोपच येत नाही, तर त्याचा विरुद्ध अन्नाशी काही संबंध आहे का? आता विरुद्ध अन्नाशी त्याचा संबंध म्हणजे जर ती मुलं ते विरुद्ध अन्न घेत असतील की म्हणजे आता चहा पोळी आहे, शिकरण पोळी आहे, यांनी कफ प्रकोप होतो आणि मग त्यांचं नाक चोंदून जर त्यांना सर्दी होत असेल तर मग झोप लागत नाही. पण डायरेक्टली असा त्याचा झोपेशी संबंध नाही की म्हणजे विरुद्ध अन्न घेतायत म्हणून झोप लागत नाहीये असं नाही होत. विरुद्ध अन्नाचा त्वचेवरती फरक पडतो, पण ती खाजवून झोप येत नाही ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे इट कॅन बी अ नेक्स्ट सिम्पटम, राईट, की म्हणजे खाज येते अंगाला म्हणून झोप येत नाही किंवा झोप मोड होते किंवा लघवीचं प्रमाण अधिक होतं, तर हा त्रास त्यामुळे होऊ शकतो. अच्छा, माझा पुढचा प्रश्न हाच होता की विरुद्ध अन्न खाल्ल्याने त्वचा विकार होऊ शकतो का? विरुद्ध अन्न सेवन केल्यामुळे त्वचा विकार होतो, म्हणजे इतक्या प्रमाणात होतो की त्वचेचा काळवंडलेपणा, टॅनिंग होतं, पायावरती काळे चट्टे येतात, तर हे कमी होत नाहीत, म्हणजे खूप दिवस राहतात. मग PCOD आहे किंवा हे त्रास नंतर होतात, किंवा काही जणांना अंगाला खूप खाज येते आणि ती खाज इतक्या प्रमाणात असते की काही केलं तरी ती खाज कमी होत नाही. मग त्याचं रूपांतर एक्झिमामध्ये होतं, पांढरी पावडर सारखे स्केल्स पडतात, अंगावर बारीक बारीक पुळ्या येतात, तर हे सगळं ह्यामुळे होऊ शकतं. अच्छा, आणि मधुमेहाचं पण मला विचारायचं होतं की विरुद्ध अन्नाचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे मधुमेह होऊ शकतो का? डायरेक्टली आपण त्याचा संबंध असा जोडू शकतो की त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो पहिले, म्हणजे विरुद्ध अन्नाचं सतत सेवन केलं तर. मग इन्शुलिन रेझिस्टन्समुळे पुढे जाऊन आपल्याला मधुमेह होऊ शकतो. पण जर आता हे फ्राईड चिप्स वगैरे आहेत, त्या परत तळलेल्या तेलामधले चिप्स जर आपण खाल्ले तर पुढे जाऊन आतड्यांना त्रास होऊन IBS, इरिटेबल बाउल सिंड्रोम, म्हणजे काही खाल्लं की टॉयलेटला जायला लागणं, मल पातळ होणं, पोटात दुखणं, अशा तक्रारी, फॅटी लिव्हर हे होऊ शकतं. विरुद्ध अन्नाच्या अतिसेवनाने आपल्याला कर्करोग होण्याची संभावना असते का? नाही, असं काही नाहीये. त्यामुळे आपल्याला आतड्यांचे विकार होऊ शकतात, कारण त्यामुळे आपलं पचन नीट होत नाही ना, नवीन पेशी निर्मितीला अडथळा येतो, आपलं पचन नीट होत नाही, हा मेन त्याचा साईड इफेक्ट आहे. की विरुद्ध अन्नामुळे काय होतं, एक तर त्वचा विकार होतात, जळजळ होते, अपचन होतं, हे विकार आहेत, पण कॅन्सर असं नाही. त्यामुळे तू आता आम्हाला सांगितलीस की विरुद्ध अन्न खाल्ल्याने त्याचा प्रत्येकालाच त्रास होईल असं काही नाहीये, पण असे कोण नशीबवान लोक आहेत ज्यांना बाबा विरुद्ध अन्न खाऊन सुद्धा काही त्रास होत नाही? ज्यांचा अग्नी चांगला आहे, ज्यांचं पचन शक्ती चांगली आहे, जे रोज व्यायाम करतात, जे पाण्याचं सेवन उत्तम करतात, ज्यांना झोप शांत लागते आणि नियमित आहाराचं सेवन म्हणजे व्यवस्थित षड्रसात्मक ज्यांचा आहार आहे, त्यांना याचा त्रास होत नाही. अरे वा, मस्तच. म्हणजे काय लक्षात ठेवशील तर व्यायाम उत्तम करणारे, ज्यांचा पाचक अग्नी चांगला आहे ते, आणि तरुण व्यक्ती, या तिघांना याचा त्रास होत नाही. मस्तच. विरुद्ध अन्न म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आम्हाला सविस्तरपणे आणि इतक्या सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद मानसी. खूप खूप थँक्यू सो मच मला तुझा वेळ दिल्याबद्दल, आणि मला खूप छान वाटलं आजचा हा स्पेशल एपिसोड आपण केला त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.